श्री स्वामी समर्थ. वेलकम टू राणीज क्रोशे. आज मी तुमच्यासाठी ही फॅन लेस घेऊन आलेली आहे. याचा आकार फॅन सारखा दिसतो, त्याच्यामुळे ह्याला फॅन लेस बोलतात. याचा उपयोग तुम्ही कुठल्याही पॅटर्न मध्ये करू शकता. तोरण करू शकता, रुमालाची बॉर्डर बनवण्यासाठी करू शकता. याच्यासाठी मी 4 प्लायची वूल, पिंक कलरची आणि 3 mm ची सुई वापरलेली आहे. चला आता आपण सुरू करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सुरुवातीला मी या 20 चेन घालून घेतलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक 20 चेन वरती मी आता डबल क्रोशा घालणार आहे. मी हे कंप्लीट करते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा, मी 20 चेन वरती 20 डबल क्रोशा करून घेतलेले आहेत. आता आपण ही लेस बनवायला सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला 5 चेन घालायच्या आहेत. त्यानंतर 6वी चेन आहे, याच्यावरती आपल्याला 6 डबल क्रोशे घालायचे आहेत. त्याच्यासाठी पहिली 3 चेन म्हणजे 1 डबल क्रोशा होतो. त्याच्यानंतर 5 घालायचे त्याच्यामध्ये. 1, 2 झाले, 3, 4, 5 आणि हा 6. आता हे 6 पूर्ण झाल्यावरती आपण 3 चेन घालायचे आहेत. मग आपण रिव्हर्स मध्ये जायचंय. तर आता आपल्याला प्रत्येक डबल क्रोशामध्ये हाफ डबल क्रोशा घालायचा आहे. हे बघा, 1, 2 झाले, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा. हे 6 डबल क्रोशा झाल्यानंतर आपल्या सगळ्या लूप मधनं आपल्याला हे बाहेर काढायचं आहे. आणि एक साखळी घालून टाकायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला असं फोल्ड करायचं आहे आणि जी सुरुवातीची 6 वाली साखळी जी होती त्याच्यामध्ये घालून एक स्लिप नॉट घालायची आहे. हे बघा, आता आपल्याला परत 5 चेन घालायचे आहेत आणि आता इथले खालचे 3 स्किप करायचे आहेत आणि चौथ्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशा घालायचे. परत बघा, आता आपल्याला 5 चेन घालायचे आहेत. त्याच्यानंतर 6वी एक चेन. या 6 चेन मध्ये आपल्याला 5 डबल क्रोशा घालायचे. 2, 3, 4, 5 आणि 6.
पहिला जो 3 शाखांवाला होतो, तो एक खांब पकडला जातो. त्याच्यानंतर रिव्हर्स जायचं आणि प्रत्येक डबल क्रोशियावरती आपल्याला हाफ डबल क्रोशिया घालायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि हे 5. त्याच्यानंतर हे बाहेर काढायचंय, लॉक करायचंय. रिव्हर्समध्ये जाऊन आपल्याला जी पहिलाची ही चेन होती, याला असं फोल्ड करायचंय आणि मग बॅक साईडला ही जी 6 वाली चेन आहे, याच्यातून काढायचं, याच्यातून काढायची, एक स्लिप नॉट घालायची आहे आणि आपल्याला परत 5 चेन घालून पुढे हे 3 स्किप करून चौथ्या याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया घालायचा आहे. हे असे फॅन तयार होतात. हे मी कंटिन्यू करून घेते. हे बघा, मी पूर्ण करून घेतलेले आहेत आणि शेवटला तुम्हाला इथे सिंगल क्रोशिया घालून एक चेन घालून आपल्याला हा थ्रेड कट करून घ्यायचा आहे. बघा, ही तुमची फॅन लेस तयार होते. ही कुठल्याही पॅटर्नच्या बॉर्डरसाठी ही वापरली जाते. ह्याची बॅग सुद्धा बनते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.